आपण जन्मतो आणि सगळ्यात पहिला एक दागिना आपल्याला रड रड रडवितो, तो म्हणजे कर्णभूषण. नावाप्रमाणेच करारी आणि धारदार वाटतो, पण संस्कृतीचा एक भाग म्हणण्यापलीकडे पण याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कान हा असा अवयव आहे जिथे अक्युप्रेशर पॉईंट्स जे असतात ना, जे थेट मेंदूशी संबंधित असतात. कान टोचल्याने स्मरणशक्ती वाढते, कारण की ते प्रेशर पॉईंट्स थेट मेंदूशी रिलेट करतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रतिकारशक्ती वाढविते. आपण आता हे मानो न मानो, पण तो आपल्या अभ्यासाचा प्रश्न आहे की ॲक्युप्रेशर ॲक्युपंक्चरबद्दलचे नॉलेज आपले किती आहे, किंवा ह्या कन्सेप्ट्स आपल्याला माहीत आहेत का. त्या नसतील माहीत तर त्यावर ज्ञान घेणे गरजेचे आहे. यावरून एक कळते की आपल्या पूर्वजांना शरीर ज्ञान किती भारी माहीत होते. चला तर मग माझ्याकडे परवाच दादरवरून मी काही ठराविक असे कर्णभूषणे खरेदी केलेली आहेत, जी मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहेत. असेही आता सणवार सुरू झालेतच, तर अँटिक कॅज्युअल इयरिंग्ज, इथनिक इयरिंग्ज दादरला कमी किमतीत म्हणजे केवळ 50 ते 100 रुपयांना अव्वल मिळतात. वेगवेगळ्या ड्रेसवर, साडीवर किंवा वेस्टर्न वेअर्सवर आपण घालू शकतो. एक आहे, मुंबईला शिफ्ट झाल्यापासून एक झाले आहे, शॉपिंगची भली मोठी विंडो ओपन झाली आहे. तुम्हालाही अशी काही खरेदी करायची असेल तर मुंबई गाठा. भन्नाट ऑप्शन्स मिळतात, स्वस्त ते महाग, सर्व कॅटेगरीज. तर चला करूयात आता व्हिडिओला सुरुवात. आत्ता सध्या जे परवा मी खरेदी केलेले जे काही इयरिंग्ज आहेत ना, माझ्याकडे थोडेफार वेस्टर्न घेतलेत आणि थोडेफार इथनिक घेतलेत, कारण की आता सणवार सुरू होत आहेत, तर साडी किंवा असे फंक्शनल ड्रेसवरती छान वाटतात. तर अजून माझ्याकडे बरेच इयरिंग्ज आहेत, पण सध्या माझा अर्धा संसार मुंबईत असतो, अर्धा संसार सातारामध्ये असतो. तर आत्ता सध्या माझ्याकडे जेवढे मी नवीन आत्ता दादर मार्केटमध्ये रिसेंटली जे खरेदी केलेले आहेत ना, तर ते इयरिंग्ज मी दाखवत आहे. आणि अनायसे काय झालेलं आहे की आता आपले गौरी गणपती अनेक सणवार देखील आता सुरू होत आहेत. अतिशय सुंदर असे डिझाईन आत्ता सध्या दादर मार्केटला तुम्ही बघू शकता. इयरिंग्जमध्ये वेस्टर्न वेअर्समध्ये पण वेस्टर्न इयरिंग्ज देखील अतिशय सुंदर आलेले आहेत, जे तुम्ही वापरू शकता वेगवेगळ्या वेस्टर्न वेअर्सवरती देखील. अतिशय सुंदर कलर, गोल्डन, परत तुम्हाला सांगते जे काही सिल्वर आहे त्याच पद्धतीने मोत्यांचे, कुंदनचे, खड्यांचे आणि त्याच पद्धतीने जे आपण म्हणतो ना ऑक्साईड, तर त्या ऑक्साईडमधले देखील अतिशय सुंदर असे इयरिंग्ज आपल्याला तिथे दादर मार्केटला अगदी कमी किमतीत पाहायला मिळतात. म्हणजे अगदी 50 रुपयाला जोडी किंवा 100 रुपयाला जोडी असं तिथे रेट चालू आहेत. आणि अतिशय सुंदर इथनिक वेअर्सवरती, फंक्शनल वेअर्सवरती तुम्ही अतिशय सुंदर रीतीने हे रिप्रेझेंट करू शकता स्वतःला हे घालून दागिने. कसे आहे ना की आपण मिनिमल ज्वेलरी जेवढं वापरू ना, जे आपलं जे सौंदर्य आहे ना ते अतिशय खुलून निघतं. म्हणजे अगदी मिनिमल मेकअप म्हणजे काय की थोडंसं काजळ डोळ्यामध्ये, एखादी टिकली, मग ती मॅचिंगची असो, कॉन्ट्रास्ट असो, पण ती त्याच पद्धतीने लिप बाम, म्हणजे मी स्वतः मी लिप बाम वापरते, मी लिपस्टिक वापरत नाही. तर इतकं नॉमिनल मेकअप करून एखाद दुसरी सिम्पल हेअरस्टाईल करून देखील तुम्ही असे छान इयरिंग्ज घातला ना, तुमचा लुक अतिशय सुंदर दिसतो. बघणाऱ्याला देखील तो सात्विक वाटतो आणि जास्त भडक वाटत नाही, आणि अतिशय सुंदर फोटोज पण येतात. आपण म्हणतो ना की एक क्लासिक व्ह्यू जो दिसतो ना, तो त्यातून आपल्याला दिसतो. आता आपल्या चेहऱ्याच्या आकारानुसार इयरिंग्ज आपण खरेदी करायला हवेत असं बऱ्याच ठिकाणी आहे, पण मला एक गोष्ट अशी तुम्हाला सांगावीशी वाटते की आपल्याला आवडलं ना तर आपण ते घेऊन टाकायचं आणि घालून टाकायचं. कारण आपलं मन जर सुंदर असेल, आपण स्वतःला जर सुंदर मानत असू ना, तर आपल्याला कोणतेही आपल्याला आवडणारी गोष्ट ही सुंदरच दिसते. मग आपली चेहरापट्टी कशी का असे ना, गोल असो, उभी असो, कशीही असो, पण आपल्याला ती छानच दिसेल. हां, त्यातल्या त्यात आता बेसिक जर आपण म्हटलं तर जेव्हा आपण असे खणीच्या साड्या घालतो किंवा खण साडीज घालतो किंवा कॉटन साडीज घालतो, तेव्हा शक्यतो ऑक्साईड किंवा जे मोत्यांचे दागिने असतात ते सुंदर वाटतात. शक्यतो ऑक्साईडच त्याच्यावरती छान वाटतात.
अजून एक आहे की कॉन्ट्रास्ट मॅचिंग, म्हणजे एखादी साडी आपली पिवळी असेल तर त्याच्यावरती रेड, म्हणजे कॉन्ट्रास्ट मॅचिंग हे देखील त्याच्यावरती सुंदर होतं. किंवा एखाद्या पिवळ्या साडीवरती गोल्डन कलरचे जे काही ज्वेलरीज असतात ते अतिशय उठून दिसतात. तर असे भन्नाट मॅचिंग सेन्स आहेत जे आपल्याला फॉलो केले पाहिजेत ॲक्च्युली. म्हणजे इथनिक व्हाईट ड्रेसवर ऑक्साईड, ब्लॅक, व्हाईट, सिल्वर असे इयरिंग्स छान दिसतात. रेड ड्रेसवर किंवा साडीवर ग्रीन, येलो किंवा ब्लॅक छान दिसतात. ब्लू, ओशन ब्लूवर ऑक्साईड, सिल्वर, व्हाईट किंवा मोती छान दिसतो. येलो ड्रेसवर किंवा येलो साडीवर गोल्डन इयरिंग्स छान दिसतात. म्हणजे सेम मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट मॅचिंग आपण करू शकतो ह्या ज्वेलरीजचे. आणि एक महत्त्वाची टिप म्हणजे काय असते की आपले जे काही इयरिंग्ज असतात ते ॲक्च्युली खड्यांचे किंवा मोत्यांचे असतात. कुंदन त्याच्यावरती लावलेले असतात. तर हवेशी जास्त संपर्क ज्या वेळेस येतो ना तर तेव्हा ते काळे पडायला सुरू होतात. तर तसं होऊ नये म्हणून ते ज्या त्या वेळेस त्या पाकिटमध्ये अगदी व्यवस्थित ठेवलं तर ते खूप काळापर्यंत सुंदर राहू. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही दादरच्या मार्केटला भेट द्या. तिथून असे अनेक इथनिक्स, वेस्टर्न जे इयरिंग्ज आहेत त्याची खरेदी तुम्ही करा. आणि जे काही आत्ताचे जे सण येणार आहेत आपले तर त्या सणांना तुम्ही अतिशय सुंदर दिसा ही स्वामीचरणी प्रार्थना.